श्रावणचा फर्स्ट डे व्हेज तोही असा मस्त. कदाचित ह्या महिन्यात आमची गाडी पण येईल. कदाचित 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 विचार करतो आम्ही, डिस्कस करतो अजूनपर्यंत टेस्ट ड्राईव्ह घेतोय. फायनल नाहीयेच कारण की मला बजेट सुद्धा बघायचं आहे. माझं यावेळेस बजेट पण जास्त नाही. पण त्याला पहिले लिंबू मिरची बांधायला लागेल तुला. लोकांची नजर लागते ग. ठीक आहे, हा नजर नाही, ती लोक जळत असते. समजलं ना आपल्या गाडीसोबत काय झालं होतं ते अजून मी विसरली नाही मिळत. तो विषय नाही, तो विषय नाही. नको. पण ते व्यक्ती जर बघत असतील ना, असू दे, बघत असतील नसतील तर त्यांचा पर्सनल, त्यांच्यासाठीच बोलते. असू दे. हॅलो, कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. भरपूर दिवसापासून ब्लॉग चालू केला नव्हता आणि मी आता घरात घुसणार तोपर्यंत पनूने फोन केला घराच्या बाहेर आल्यावर की ब्लॉग चालू कर. तर म्हटलं ब्लॉग चालू करतोय, पण माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज केलंय. काय सरप्राईज आहे मला माहिती नाही, पण घराच्या दरवाजाच्या बाहेर येताच क्षणी मला दाखवतो. वा, छान असे फुलं ठेवले पनूने आणि वा छत्री घेऊन फिरतोय. 4 दिवसापासून छत्री घेऊन फिरतोय. पाऊस तर येतच नाही. थांबा, डोर लॉक करूयात. अरे बेल बंद आहे. हे भगवान, खोलेल काही? मी शूज पण काढले नाही अजूनपर्यंत. काय ग? हो हो हो, साडी बिडी घालून काय स्पेशल? काय स्पेशल? हा, असंच काहीतरी स्पेशल असेल. हो, टेबल वगैरे तर सजवलंय पण. वा, अँबियन्स तर बनवलाय. का ग, काय डिनर बिनर? हा, आजपासून व्हेज ना. व्हेज. जरा काय काय असं वेगवेगळं काय बनवलं जेवायला? फ्रेश तर जा. हो, थांबा, मी फ्रेश होतो पहिला. आत्ताच ऑफिसवरून आलोय. टाइम दाखवतो किती वाजलेत? 10 वाजून 5 मिनिट झालेत. लगेच फ्रेश होतो आणि बघूयात पनूने आपल्यासाठी काय स्पेशल बनवणार. टेबल तर छान सजवलंय, मस्त असं. ओ हो हो, व्हाईट कापड, ब्लॅक साडी, कडक, एक नंबर. चाहे जो तुम्हें पूरे दिल से. वाह, काय टेबल सजवलंय मस्त. बघा, पंथी लावलेत, हे इलेक्ट्रिक आहेत, हे लावले पनूने. मस्त असं डायनिंग टेबल आहे आणि लाईट आणि छोटंसं आमचं घर असं. आणि आज आम्ही डिनर नाईट करणार. काय होतं? डिनर विथ कॅन्डल लाईट. पण ही कॅन्डल लाईट असणार आहे, ही लाईट वाली. पण छान असं सरप्राईज दिलं मला. आता जेवायला काय बनवलंय नाही आयडिया. आणि नक्स झोपलाय. कधी झोपला माहिती नाही. कधी झोपला नक्स? म्हणू मी बसू का इथे टेबलवर बसू मी? चला आता बसतोय, जेवणाची वाट बघतोय. पण आता काय आणते माझ्यासाठी बनवायला? मग कुठे बसू? हा सॉरी, चेअरवर बसतो, टेबलवर नाही बसत. पण बोल तिकडनं ओरडते, टेबलवर नको बसू, चेअरवर बसतो. आणि मला एक स्टँड हवाय फोन ठेवण्यासाठी, असं सेल्फी स्टँड. तो त्या रूम मध्ये आहे तरी, तो घेऊन येतोय आणि छान असं लावतोय स्टँड. वाटायला पाहिजे ना की आम्ही दोघं सेम आहेत, कपल वाटायला पाहिजे. म्हणून मी ब्लॅक टी शर्ट घातलाय आणि आज कमीत कमी 15 ते 20 दिवसांचा ब्लॉग शूट करतोय. लास्ट ब्लॉग होता आपला आणला. ओहो, काय वा, पावभाजी बनवला, एक नंबर रे. तू जेवली? चल ना, बस ना माझ्या जोडीला. काय हा, मस्त माझ्या जोडीला बस, सोबत जेवायचं आपण. वा, हे फुलं काय ठेवलं तिकडे? हो, चीज, पावभाजी, कांदा, लिंबू, पाव. हा, श्रावणचा फर्स्ट डे व्हेज तोही असा मस्त. हे बघा, एक नंबर. मस्त जेवतोय मी आज कसं काय तुला सुचलं का सर्व काही असं गोष्टी करण्याची? व्हेज खायला कंटाळा येतो. व्हेज खायला कंटाळा येतो आणि श्रावणी काय म्हणतात, श्रावणातला पहिला दिवस व्हेज बनवलंय. हा, पाव पण मस्त गरम केलेत. लिंबू टाकायचं. हा, लिंबू टाक. चल, आज बायको आपला सर्व भरवणार, म्हणजे व्हेज उपास. चीज लिंबू, हा चालते, ठीक आहे. असं व्हेज असल्यावर बायको काहीतरी, म्हणजे काहीतरी स्पेशल आहे म्हणून बायकोने मस्त रेडी केलंय. आणि असं सरप्राईज तर मी तर सांगेल सर्वच महिलांनी आपल्या हस्बंडला, आपल्या लाईफ पार्टनरला द्या. कामावरून घरून लोक थकून येतात, म्हणजे मी 10 वाजता घरी येतो आणि घरी, अरे आम्ही थकत नाही. अरे ठीक आहे, मी पण थकतात. पण माझं बोलण्याचा अर्थ काय आहे की रात्री 10, 10:15 वाजता, कोणी 10, 10:15 वाजता, 8 वाजता किंवा जो 4 वाजता घरी येत असेल, घरी आल्यानंतर जर त्याविषयी तुम्ही प्रेमाने बोलत असेल ना, तर त्याचा दिवस पूर्ण छान होतोय. आणि माझं पण आज तेच झालं. एवढं थकलो होतो मी आज कामावर, काम करून आणि घरी आलं पडून असं छान असं डेकोरेशन केलंय, मस्त लाईट वगैरे लावलंय, असा टेबल सजवलाय आणि विथ पावभाजी. वा वा, अरे बनवते पण, अरे ते ना छान. काय
एक थंड नंबर. पण झालं. एक नंबर. खा आता. मस्त. हा मग तू मला बोलवलं. नको जा, मी एक खाल्लेला भाव. अरे काय आहे? मी यायचं आधी खाऊन घेतो ते. अरे नक्षला भरवताना खाल्लेला. खा. प्रेमाचं असं मला खायचंच सगळं. मजा आली. एक नंबर पावभाजी. एक नंबर. तुला कसं सुचला तो अचानक? व्हेज खायचा कंटाळा येतो म्हणून तर काहीतरी आता नवीन नवीन बनवायला लागेल रोज. हा नवीन नवीन बनवायला तर बनव. व्हेज खाऊ पण असं शकतो. सरप्राईज दे मला असं काहीतरी मस्त घरी येतात सरप्राईज असं फोन करून नाही तर रोजचा काय बनवू काय बनवू काय बनवू हे असं जरा चांगलं वाटलं मला काय सरप्राईज. नुसतं खाऊन घेतोय मजा आली. बघ बघ अरे तू तर खाऊन झालं तर बोलतो ना का पुन्हा खातेस तू काय झालं? ते बसले ना का? ओके जाऊ का मग? नाही नाही खा खा खा. आता मी सोबत जेवतोय आणि तू भरपूर लोकांनी मला इंस्टाग्रामला मेसेज केलं, युट्यूबला कमेंट सुद्धा केले, दादा वहिनी तुमचे ब्लॉग काय येत नाही. सीन असा होता ना की आम्ही अक्कलकोटला जाऊन आले. अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर माझा स्वतःचा शेड्यूल एवढं बिझी झालं कामामध्ये की रात्री 2-2, 3-3 वाजता ऑफिसवरून घरी आलो लागलो. त्याच्यानंतर असं झालं की तो सॅटर्डे संडे येत होता. त्यानंतर असं झालं की सॅटर्डे संडे मला घरातून बाहेर निघत असेल तर काही नाही काही काम निघायचं, काही नाही काही 1-2 ब्लॉग मी शूट पण करून ठेवलेत पण ते अजूनपर्यंत अपलोड केले नाहीत. जसं की एक कारचं आम्ही एक कार परचेस करायचा विचार करतोय, अजूनपर्यंत फिक्स नाहीये. त्याच्या आम्ही टेस्ट ड्राईव्ह सुद्धा विचार करतो. हा क्लिअर बोलतो विचार करतोय. त्यासाठी आम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी सुद्धा जाऊन आलोय, भरपूर कार सुद्धा बघितलेत, 4 ते 5 कार बघितलेत. तर म्हणून अजून मला ती व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचं आहे. हा आणि कोणती कार घेणार ना त्या मी तुम्हाला नक्कीच लवकरच सांगणार. आणि जर कोणाला यायचं असेल ना तर नक्की डिलिव्हरीसाठी या. हा टाइम आहे म्हणजे डिलिव्हरी गाडी घेण्यासाठी. अच्छा जेव्हा आपण गाडी परचेस करू तेव्हा हा हा ना पार्टी सर्व खर्च पणू करणार आहे. नाही त्याच्यापेक्षा पण हो. डबल आणि 4 पटीने तुझ्याकडून मी घेणार आहे. म्हणजे आता गाडी घ्यायचा विचार करतोय ही फक्त लुटायचा मागे लागला मला. काय काय पावभाजी खातोय तुमच्याशी बोलतोय आणि हे सर्व काही गोष्टी होत्या म्हणून ब्लॉगला खूप सारा डिले झालाय. पण मी आजपासून प्रयत्न करणार आहे की ब्लॉग लेट होणार नाही, रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेल. जरी रेग्युलर नाही झाले तरी वीक मधून 3 ते 4 ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल म्हणजे करेलच. तर थँक्यू ज्यांनी कोणी मला मेसेज केलेत. हो आम्ही दोघेही ठीक आहेत आणि थँक्यू तुमचा सपोर्ट असल्यामुळे. एवढा पूर्ण प्लेट रिकामी म्हणा. एक नंबर जेवण. एवढं मेहनत करून कांदा कापला अरे खाल्ला ना कांदा मी तेवढा खाल्लाच खाल्ला नाही. ना म्हणजे बघ हात बघ मस्त ऑइल नाही बटर आहे. काय जेवण बनवलं बनवलं वा मजा आली. थँक्यू. असं छान छान व्हेज मला बनवून द्यायचा म्हणजे मला श्रावण चालू आहे असं मी मला तुझ्यासाठी नाही बनवलं ते ऍक्च्युली ते माझ्यासाठी बनवलं. म्हणजे तुला जसं की तुला वाटायला नाही पाहिजे की श्रावण चालू आहे किंवा नाही. हा काय बोलायचं आता मला वाटलं मस्त माझं श्रावण चालू आहे गणपती येतात घरी. म्हणजे एकात 2 कामं झाले म्हणजे एकतर मला सगळं ते भाजीचं खायला कंटाळा येतो वा आणि त्यात तुझं पण असं तुला पण चांगलं वाटायला पाहिजे ना. मजा आली. पण हा जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या घरी गणपती येतात. हा सेकंड इयर असणार आहे आणि जसं लास्ट इयरला आपण ठरवलं होतं की घरी येताना हार फुल फळ न घेऊन येता बुक वही पेन्सिल घेऊन यावाय. तर यावेळी सुद्धा आम्ही तोच कन्सेप्ट ठेवणार आहे. कोणत्या यालाय करते आता व्यवस्थित निश्चित बोलू शकतो आम्ही. पहिल्या म्हणजे की आपल्या घरी गणपती बसतात आणि त्याच्यानंतर आम्हाला मोदकची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्या जेवणाचा सुद्धा आम्ही ऑर्डर द्यायचा असं विचार करतोय. आणि प्लस आपल्यापैकी जर कोणी मोदक करत असेल ना तर मला प्लीज DM करून सांगा. आम्हाला ते मोदकची रिक्वायरमेंट किती असणार मोदक कमीत कमी म्हणजे एकाच दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे आम्हाला 2 दिवसाची मोदकची ऑर्डर द्यायची आहे. तरी पण 200 100 150 दोन्ही मिळून हा 200 पकड. हा 200 मोदकची तर आम्हाला रिक्वायरमेंट आहे. पण त्याच्या आधी आम्हाला जे तुम्ही जर मोदक बनवत असाल ते आम्हाला कमीत कमी 10 ते 15 मोदक द्यावे. त्यावेळी म्हणजे आम्ही त्याचे पैसे द्यावे म्हणजे आम्ही त्याचे तुम्हाला पैसे देऊ. घरामध्ये मी टेस्ट करायला द्यायचे सर्व घरच्या लोकांना आम्हाला सर्वांना टेस्ट करायला. जर ते टेस्ट आम्हाला आवडली तर आम्हाला 150 ते 200 मोदकची ऑर्डर तुम्हाला द्यायचं आहे. आणि प्लस जर कोणी आपल्यापैकी कोणी कॅटरर्सचं जर कोणी काम करत असाल किंवा कॅटरर्स तुमच्या ओळखीचं असेल बरोबर ना तर आम्हाला वेजचं सुद्धा जेवणची ऑर्डर द्यायची आहे. ते 3 टायमाला जेवण 3 टाइम ना हा फर्स्ट दिवशी सकाळ संध्याकाळ सेकंड दिवशी दुपारपर्यंत जेवणाचं 3 टायमाला जेवण लागणार आहे. तर आपल्यापैकी कोणी असाल ना तर
प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा किंवा आम्हाला पर्सनल डीएम जरी केला तरी चालेल. कदाचित ह्या महिन्यात आमची गाडी पण येईल. कदाचित 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 विचार करतो आम्ही, डिस्कस करतो अजूनपर्यंत टेस्ट ड्राईव्ह घेतोय. फायनल नाहीयेच कारण की मला बजेट सुद्धा बघायचं आहे. माझं यावेळेस बजेट पण जास्त नाही. हा, आणि ही जी गाडी असणार आहे नॉट बिझनेस साठी नाही, फक्त पर्सनल यूज साठी गाडी असणार आहे. म्हणून मला जास्त मोठी नको, मी सिंपल शॉर्ट छोटीशी गाडी. पण त्याला पहिले लिंबू मिरची बांधायला लागेल तुला. लोकांची नजर लागते ग. ठीक आहे, हा नजर नाही, ती लोक जळत असते. समजलं ना आपल्या गाडीसोबत काय झालं होतं ते अजून मी विसरली नाही मिळत. तो विषय नाही, तो विषय नाही, नको. पण ते व्यक्ती जर बघत असतील ना, असू दे, बघत असतील नसतील तर त्यांचा पर्सनल, त्यांच्यासाठीच बोलते. असू दे, तो विषय नाही आपला. हा, टॉपिक कट. काय झालं आपला विषय? ठीक आहे, एवढंच. असं काय, छान होतं आजचं जेवण आणि छान झाली आमची डिनर डेट, छोटीशी छान. त्यासाठी थँक्यू बाबा, थँक्यू. आता दुसरं म्हणजे आपण नक्षू झोपला, जर नक्षू जागा असता तर आज तोही ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला. हा, तो बोलत होता मला बाबांसोबत जेवायचं असतं माहितीये ना. मी बोलले हा. एवढं कुठे झोपलास? झोपायला गेला त्याने. पाव खाल्ले. बोलते नक्षने 5 पाव खाल्ले. बापरे, मी तर 3च खातोय. आता हे 3च खाल्ले मी. नक्षने 5 पाव. आणि झोपून गेला तो. म्हणजे बोलतो माझं पोट फुल झालंय. जबरदस्ती खाऊ नको. राऊंड मारले. मग स्टडी कर, थोडीशीच केली स्टडी, झोपली. मला मी नाही बाबाला घ्यायला येत बोलतो. तसं बोलतो. चालेल, चला ठीक आहे. तर शॉर्ट आणि सिम्पल हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच भरपूर सारा प्रेम द्या कमेंट मध्ये. शेवटी हार्ट टाका, जे तुम्हाला आवडेल ते बोला कमेंट मध्ये. पण तुमची कमेंटची खूप जास्त गरज आहे आम्हाला, कारण की आपल्याला ग्रो व्हायचंय. तर ठीक आहे, हा शॉर्ट आणि सिम्पल जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.